महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका अगदी काही दिवसांच्या अंतरावर येऊन ठेपलेल्या असून राज्यभरातून विविध पक्षांच्या नेत्यांची आपापल्या मतदारसंघामध्ये जोरदार मोर्चेबांधणी सध्या सुरू आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विधानसभेची ही पहिलीच निवडणूक होत असून बहुतांश विधानसभा मतदारसंघांची गणितं आता बदलून गेली आहेत। राज्यातील बहुचर्चित आणि लक्षवेधी असणाऱ्या मतदारसंघांपैकी एक असणाऱ्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये देखील इच्छुकांची संख्या सध्या वाढताना दिसत आहे। सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात अनेक नवनवीन उमेदवार इच्छुक असल्याचं दिसून येत असून त्यांनी वेगवेगळी शक्कल लढवून मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा केविलवाना प्रयत्न करताना दिसत आहेत। काही जणांनी आपले भावी आमदारांचे फ्लेक्स प्रत्येक गावोगावी लावलेत, तर काही जणांनी लाडक्या बहिणींसाठी सप्तशृंगी देवी दर्शनाचं आयोजन देखील केलंय। या संदर्भात आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल साबळे यांनी घेतलेला हा आढावा पाहूयात। आता सध्या एक उमेदवार आहे जो विधानसभेसाठी इच्छुक आहे, तो महिलांना सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला घेऊन जात आहे, त्याविषयी तुमचं काय मत आहे? हे देवीच्या दर्शनाला नेणं म्हणजे तालुक्याचा विकास होणं हा होत नाही। देवीच्या दर्शनासाठी त्यांना वाटलंय नेलंय, पण याच्यासाठी लोक मतदान करतील अशातला भाग नाही। तुम्ही देवीच्या दर्शनाला नेलंय याचा अर्थच असा आहे फक्त देवाचं दर्शन घडवणे। त्याच्यातून जर तुम्ही आमदार होण्याचे स्वप्न पाहणार असेल तर ते जनतेला न पटणार काम आहे। जनतेला तालुक्यात विकास करणारं भौगोलिक परिस्थितीनुसार वेगवेगळी कामं त्या माध्यमातून आणणं आणि करणं आणि त्याच्या सगळ्या जनतेला त्याचा फायदा होईल। हे सहलीला गेलं म्हणजे ते जो माणूस जाईल त्याचाच त्याच्या मागे स्वतः हा फायदा असणार आहे। त्याच्या मागे तालुक्याचा किंवा तालुक्यातल्या गावांमधला काही विचार होणार नाही किंवा विचार असणार नाही। साहेबांच्या माध्यमातून किती मोठी अद्ययावत कामं केली आहे। घोडेगावला पंचायत समिती सारखी किती मोठी इमारत त्या ठिकाणी बांधलेली आहे। अनेक तालुक्यामध्ये समजा पारगाव सारख्या ठिकाणी समजा नव्यानं पोलीस स्टेशन केले, मनसरला पोलीस स्टेशनचं काम या ठिकाणी नव्यानं झालंय, त्यांना राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली। अनेक अशा गोष्टी एका त्या किती सांगाव्यात आणि किती बोलल्या तर कमीच आहे। तुमचं म्हणणं असं आहे की सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात कोणताही उमेदवार राहिला तर तो टिकू शकणार नाही। सहकार मंत्री आदरणीय दिलीपराव वळसे पाटील हा राजा माणूस आहे। यांच्याकडून तुम्हाला सांगतो राज्याचं नेतृत्व केलं जातं। एका तालुक्याचं नेतृत्व करत असताना तालुक्याला त्यांनी राज्याचा निधी किती मोठ्या प्रमाणात आणलेला आहे। आणि जर आपण हा तालुका सोडून हा राज्य जिल्ह्यात दुसऱ्या जर आपण गेलो तर आपल्या लक्षात येते आपल्या जिल्ह्यात असणारा विकास कामं किती मोठ्या प्रमाणावर आहे। आणि ती विकास कामं पाहिल्यावर आपल्याला वळसे पाटील आणि त्यांच्या माध्यमातून आलेला निधी आणि भौगोलिक परिस्थितीत केलेली त्यांनी हा फार मोठा बदल आहे आणि हे लोक विसरू शकत नाही। आणि हा माणूस हा संयमी माणूस आहे। कुणी कितीही टीका केली तर माणूस कधी शब्दाने बोलणार नाही, फक्त कामाच्या बाबत काम आणि लोकांचा प्रश्न हे सुटले पाहिजे म्हणून साठी हा रात्रंदिवस झटणारा माणूस त्या ठिकाणी आहे। असा माणूस या तालुक्याला परत होणे नाही। आंबेगाव तालुक्यामध्ये सध्या सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसत आहे, याविषयी तुमचं काय मत आहे? आता निवडणुका लागल्या का इच्छुक तयार होतच राहतात, पण याच्यातले खरंच जनतेची सेवा करणारे किंवा जनतेविषयी खरोखर ज्यांना काहीतरी हात येत आहे अशी माणसं किती आहेत। आणि फक्त एक पावसाळ्यात आपलं त्या उकरड्यावर उगवतात काय म्हणतात ते छत्र्या, तसे काही डायरेक्ट म्हणजे निवडणूक आली का डायरेक्ट त्या छत्र्यांसारखे काही काही उगवत आहेत। तर अशा माणसांबद्दल काय बोलावं हा एक मोठा प्रश्न आहे। आता बऱ्याच वेळा आपण सध्या सोशल मीडियावर बघतो अनेकांच्या बाईट, आणि मला त्या बाईट देणाऱ्यांच्या बुद्धीची कीव येते कधी कधी की आपण काय बोलतो याचं जरा त्यांनी थोडंसं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की 35 वर्षात तालुक्यात काय झालं। म्हणजे नेहमी प्रश्न एकच असतो, 35 वर्षात काय केलं। आता हे जे पुढून समोरून प्रश्न विचारतायत त्याच्यातले काही 35 वर्ष इकडंच होते जे आज तिकडे गेलेत, काही तर अशी नावं आहेत का जे मी म्हणजे शपथ घेऊन सांगतो पहिल्यांदा ऐकतोय, यांची आजपर्यंत कधी नावच ऐकली नाही या माणसांची। म्हणजे अशी माणसं सुद्धा येऊन विचारतात का 35 वर्षात काय केलं। पण 35 वर्षात काय केलं हा तालुक्यातील आज फार लहानांपासून मोठ्या ज्येष्ठांपर्यंत कुठल्याही माणसाला विचारलं तर जुनी माणसं आज सांगतात की या पाठीमागची आंबेगाव तालुक्याची परिस्थिती काय होती
आणि आजची परिस्थिती काय आहे. आणि हे सांगण्यासाठी काही कुठली भाडोत्री माणसं वगैरे आणावं लागत नाही. जो तालुक्याचा विकास झालेला आहे वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून, तो विकास कुणीही नाकारू शकत नाही. पण आता हे काय झाले, सध्या जशी निवडणूक जवळ येते तशी प्रत्येकाला हौशे गौशे कुठून कोणकोणत्या बेळातून बाहेर येत आहेत. आणि सध्या जर आमदार व्हायचं असेल तर म्हणजे मी तुम्हालाही सांगतो, एक सध्या सोप्पा फंडा आहे की सकाळी दशकर्या करायच्या, मैतीला जायचं, लोकांच्या लग्नाला जायचं, वरातीला जायचं, बारशी जागरण गोंधळ करायचे. त्यानंतर दुसरा एक फंडा आहे की यात्रा काढायच्या. आता हे फॅड आपल्या तालुक्यात नव्हतं, बाकीच्या तालुक्यांमध्ये जोरात चालला होता प्रचार की महिलांना त्या ठिकाणी देवदर्शनाला न्या, फिरायला न्या, इकडं न्या. आता आपल्या तालुक्यात तो प्रकार काय मंडळींनी चालू केला असो, त्यांनाही शुभेच्छा. पण त्यांनी फक्त जे कोणी हे साहेबांवर टीका करणारे माणसं आहेत वळसे पाटील साहेबांवर, त्यांनी पहिली आपली स्वतःची पात्रता बघावी. आपण वळसे पाटील साहेबांचं 35 वर्षातलं काम एका बाजूला उभं करा आणि तुम्ही काय काम केले ते एका बाजूला उभं करा. आज काय लोकांना तर एवढा शेतकऱ्यांचा प्रचंड प्रेम त्यांचं होतं चाललेलं आहे शेतकऱ्यांवर, पण इथून मागं 35 वर्षात ते कधी शेतकऱ्यांसाठी पुढे भाटताना दिसले नाही. म्हणजे आता असं झालं, मला तर असं वाटतं इथून मागच्या 35 वर्षात सगळे शेतकरी हेलिकॉप्टरनीच फिरत होते आंबेगाव तालुक्यात, पण आताच ते 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरमध्ये फिरायला लागले. म्हणजे या 1 वर्षात असं काय झालं, शेतकरी डायरेक्ट खाली आले सगळे हेलिकॉप्टरनी फिरणारे, असं काय झाले का मला काही कळत नाही.